माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आता प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपली स्किन जी आहे ती टवटवीत असावी किंवा स्किनवरती कुठल्याही प्रकारचे डाग नसावे, काळवटपणा नसावा किंवा पिंपलचे डाग देखील नसावे, वांगाचे डाग नसावे असं प्रत्येकाला वाटत असतं। म्हणून आपण भरपूर रेमेडी ट्राय करत असतो किंवा भरपूर वेगवेगळ्या औषधं किंवा क्रीम किंवा पार्लरमध्ये जाऊन पैसे देखील खर्च करतो। परंतु आजपासून तसं करण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी रेमेडी घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुमचे वांगाचे डाग या ठिकाणी कायमचे नष्ट होणार आहे। आणि मी सुद्धा याचा रेग्युलर वापर केल्यानंतर माझी स्किन सुद्धा तुम्ही बघू शकतात। माझ्या देखील स्किनवरती सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग, काळवटपणा होता। डिलिव्हरी नंतर हा प्रॉब्लेम यायला लागला होता, परंतु त्यानंतर मी या रेमेडीचा रेग्युलर वापर केला, रेग्युलर यूज केला आणि त्यानंतर आता माझी स्किन तुम्ही बघा खूप छान झालेली आहे, टाईट झालेली आहे। आता माझं एज सुद्धा खूप झालेलं आहे, तरीही माझ्या स्किनवरती सर्व काळवटपणा जो आहे दूर झालेला आहे। तर चला सुरुवात करूया, नेमकं या रेमेडीला कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी बघूया। तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे तुरटी। आणि तुम्हाला सर्वांना तुरटीचे जे फायदे आहे ते माहीतच आहे। तुरटी पाणी शुद्ध करण्याचे जे काम आहे ते किती योग्य प्रकारे करते। सेम त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात किंवा काळवटपणा असो ते देखील नाहीसं करण्याचं जे काम आहे तुरटी खूप छान पद्धतीने करते। आणि त्याचमुळे आपल्याला या ठिकाणी तुरटीचा फायदा करून घ्यायचा आहे। अगदी 2 रुपयाला मिळणारी ही तुरटी आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरणार आहे। तर बघा, मी या ठिकाणी तुरटीचे जे थोडासा खडा घेतला आणि त्याला बारीक केलं। त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आणि बघा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक टमाटर। आता बऱ्याच जणांना टमाटरमुळे ॲलर्जी असते, तर तुम्ही या ठिकाणी टमाटरऐवजी बटाटा देखील घेऊ शकतात। परंतु जर तुम्हाला टमाटरने काही त्रास होत नसेल चेहऱ्याला तर तुम्ही टमाटरच यूज करायचा आहे, कारण तो आपल्या स्किनसाठी खरंच खूप छान असतो, स्किनला ग्लो देतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरचे जे डाग असतात, वांगाचे डाग असेल किंवा इतर काही काळवटपणा असेल, तो देखील नाहीसा करण्याचं काम हे करत असतं। तर बघा, त्यानंतर मी टमाट्याला अशा प्रकारे चाकूच्या मदतीने व्यवस्थित अशा प्रकारे जो गर आहे तो अशा बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला साखर टाकायची आहे। थोडीशी साखर घ्यायची आहे, जास्त अजिबात घ्यायची नाही। आणि तुमच्याकडे जर साखरेचं पावडर असेल ती सुद्धा वापरली तरीही चालेल। त्यानंतर बघा, अगदी 2-3 थेंब आपल्याला यामध्ये ह्या तुरटीच्या पाण्याचे टाकायचे आहे। जे आपण वाटीमध्ये बनवून घेतलं होतं ते पाणी आपल्याला या टोमॅटोमध्ये टाकायचं आहे। आणि खूप छान रिझल्ट यापासून मिळतो। जे कोणी याचा वापर करतील आणि त्यांनी प्लीज छान आहे ताई किंवा रेमेडी छान आहे ही कमेंट करण्याऐवजी तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाला ना हे प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची एखाद्याची जरी कमेंट बघितली एखाद्याने तर बाकीच्यांचा देखील खूप जास्त फायदा होईल। म्हणून त्यासाठी बोलते की तुम्हाला यापासून जर रिझल्ट भेटला, आणि रिझल्ट मिळतोच, मी स्वतः ट्राय करत आलेले आहे, त्यामुळे प्लीज रिझल्ट जर भेटला तर तुमच्या एका कमेंटमुळे बाकीच्यांचा खूप जणांचा फायदा होणार आहे। कारण मी सांगितल्यावरती बरेच जण विश्वास ठेवणार नाही किंवा ठेवतीलही, पण तुमच्या कमेंटवरती तर बाकीचे नक्कीच विश्वास ठेवणार आहे। तर बघा, मी यामध्ये हळदसुद्धा थोडीशी ॲड केलेली आहे। त्यानंतर बघा, स्वच्छ पाण्याने चेहऱ्याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला जे तुरटीचं पाणी आपण बनवलेलं होतं ते पाणी सुरुवातीला चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे। बघा, सुरुवातीला व्यवस्थित क्लीन चेहरा ठेवायचा आहे। त्यानंतर व्यवस्थित तुरटीचं पाणी चेहऱ्याला संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि अगदी थोडंसं 5 ते 10 मिनटापर्यंत याला व्यवस्थित सुकून द्यायचं आहे। आणि सुकल्यानंतर बाकी आपण जी बनवलेली टोमॅटोची जी रेमेडी आहे ती चेहऱ्यावरती लावायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे, घरगुती पद्धतीनेच आपण हे सर्व काही तयार केलेलं आहे। यासाठी जास्त काही खर्च देखील नाही आणि अगदी नॅचरल आहे। तुमची स्किन टाईप कुठली पण असू द्या, तुम्ही कुठल्याही स्किन टाईपवरती हे लावू शकतात। कुठलाही साईड इफेक्ट याने होत नाही याची गॅरंटी मी देते। आणि बघू शकतात खूप छान चेहऱ्यावरती हे वर्क करतं। एकदा जरी तुम्ही याला ट्राय केलं ना तरी तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित समजेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल।
आता बघा व्यवस्थित स्किनवरती याला लावल्यानंतर म्हणजे तुम्हाला याची स्किनवरती लावल्यानंतर व्यवस्थित छान अशी मालिशसुद्धा करायची आहे. जेवढी आपण स्किनची मसाज करतो, मालिश करतो ना, तेवढं आपलं स्किनमधलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते छान प्रकारे होतं आणि स्किनला टाईटनेससुद्धा येतो. म्हणजे आपण आपलं एज कितीही झालं ना तरी आपण तरुणच दिसतो. आता माझंच बघा, माझी जवळपास एज जे आहे ते आता सध्या रनिंग चालू आहे. 31 वर्षाची झालेली आहे. पण माझ्या स्किनकडे बघून कोणालाच वाटणार नाही की एवढं एज झालेलं आहे म्हणून. आणि बघू शकतात हे सगळं या रेमेडीमुळे शक्य झालेलं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.